नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज मूलद्रव्याच्या संज्ञा, मूलद्रव्यापासून रेणू कसे तयार होतात, संयुगे कसे तयार होतात आणि त्या तयार झालेल्या संयुगाचं रेणू वस्तुमान कसं काढायचं हे पाहणार आहोत. तर सुरुवातीला मूलद्रव्याच्या संज्ञा म्हणजे काय. सुरुवातीला डाल्टननी जेव्हा मूलद्रव्यांच्या संज्ञा वापरायचे तेव्हा विशिष्ट प्रकारचे चिन्ह वापरायचे. जसं हायड्रोजन त्यांना दर्शवायचं असेल तर ते कसं काढायचे, हायड्रोजन हे असं दर्शवायचे गोलमध्ये एक डॉट. त्याच्यानंतर तांबे जर दर्शवायचं असेल तर सी आणि त्याच्या भोवती गोल, हे असे काही चिन्ह वापरायचे. पण आत्ता सध्या आपण IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीने दिलेल्या मूलद्रव्यांना दिलेल्या संज्ञा आपण वापरतो. तर मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे विशिष्ट एकतर मूलद्रव्याच्या नावाचं पहिलं अक्षर आहे किंवा पहिलं आणि दुसरं अक्षर, पहिलं आणि तिसरं अक्षर किंवा एक विशिष्ट प्रकारचं अक्षर, त्यासाठी आपण संज्ञा म्हणून वापरतो. तर सुरुवातीला आपण पहिलं अक्षर जर बघितलं तर जसं हायड्रोजन, याची हायड्रोजनची संज्ञा आहे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, बोरॉन, सल्फर, हे पहिलं अक्षर असलेले काही उदाहरण आहेत. त्याच्यानंतर पहिलं आणि दुसरं अक्षर असलेले जे मूलद्रव्याच्या संज्ञा आहेत जसं कॅल्शियम, हेलियम, लिथियम, निऑन. त्यानंतर पहिलं आणि तिसरं अक्षर मॅग्नेशियम, MEG स्पेलिंग लिहिताना पहिलं आणि तिसरं अक्षर आहे क्लोरीन. त्यानंतर आणि हे जे अक्षर आहेत लिहिताना आपण संज्ञा पहिलं दोन जर अक्षर असतील संज्ञेमध्ये तर पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहितो आणि दुसरं अक्षर नेहमी स्मॉल बाराखडीतलं लिहितो. त्यानंतर इतर कुठले विशिष्ट आहेत तर सोडियमची स्पेलिंग आता SO पासून यायला पाहिजे, परंतु त्याची संज्ञा काय Na. पोटॅशियम P पासून फॉस्फरसची P आहे, त्याच्यामुळे सोडियमची. तर या ठिकाणी पोटॅशियमची संज्ञा काय आहे K. टंगस्टनची W. अशा प्रकारे आयर्न लोह त्याची संज्ञा आहे Fe. तर अशा प्रकारचे काही विशिष्ट असे अक्षर वापरून मूलद्रव्यांच्या संज्ञा ठरवलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत रेणू कसे तयार होतात. काही मूलद्रव्यांना स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते एक रेणू अवस्थेमध्ये निसर्गामध्ये आढळतात. जसे हेलियम आहे, निऑन आहे, तर हे एक अणुरेणू म्हणून अस्तित्वात आहेत. तसेच काही जे रेणू आहेत ते द्विअणुरेणू आहेत. आता रेणू कसे तयार होतात किंवा दोन अणू एकत्र आल्यानंतर रेणू तयार होतात. जसं ऑक्सिजन हा नेहमी द्विअणुरेणू आहे. नायट्रोजन O2 आणि O2 असं लिहायचं, नायट्रोजन N2 हे द्विअणुरेणू आहेत. आणि जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकत्र येतात त्यावेळेस संयुगे तयार होतात. वेगवेगळे मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन काय तयार होतात, संयुगे. जसं पाणी आहे H2O, ह्या ठिकाणी हायड्रोजनचा मूलद्रव्याचा अणू आहे आणि ऑक्सिजनचा. कार्बन डायऑक्साईड CO2, NaCl, सोडियम क्लोराईड, हे असे काय तयार झालेले आहेत, संयुगे तयार झालेले आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या रेणूंचे रेणू वस्तुमान की कसं काढायचं. जसं उदाहरणार्थ ह्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं रेणू वस्तुमान कसं काढायचं सांगितले. आता पाणी म्हणजे काय असते, H2O. ह्यामध्ये हायड्रोजनचे किती अणू आहेत, 2 आणि ऑक्सिजनचा 1. तर रेणू वस्तुमान काढताना सुरुवातीला हायड्रोजनचे अणुवस्तुमान आणि एकूण हायड्रोजनचे किती अणू आहेत 2, म्हणून त्या ठिकाणी गुणिले 2 लिहिलेलं आहे. आणि ऑक्सिजनचे अणुवस्तुमान म्हणजे जे घटक मूलद्रव्य आहेत कुठल्याही रेणूमध्ये, जे घटक मूलद्रव्य आहेत, इथं घटक मूलद्रव्य कोण आहेत आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर त्यांचं अणुवस्तुमान घ्यायचं आणि त्यांची एकूण संख्या किती आहे त्यांनी त्याला गुणाकार करायचं. त्यानंतर ऑक्सिजन या ठिकाणी ऑक्सिजन किती एकच आहे, त्याच्यामुळं हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे 1, कारण हायड्रोजनमध्ये फक्त एक प्रोटॉन असते, न्यूट्रॉन नसते, त्याच्यामुळे त्याचं अणुवस्तुमान 1 गुणिले 2. हायड्रोजन किती आहेत 2 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान. ऑक्सिजनमध्ये किती आहेत 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन, त्याच्यामुळं किती झाले 8 आणि 8 16 त्याचं अणुवस्तुमान गुणिले 1
16 आणि 2 किती झाले 18 डाल्टन. जसं अणुवस्तुमान डाल्टन एककात मोजतात तसंच रेणुवस्तुमान पण डाल्टन एककामध्येच मोजतात. हे झालं पाण्याचं रेणुवस्तुमान. आता तुम्हाला समजा कार्बन डायऑक्साईडचं रेणुवस्तुमान काढायचं तर यासाठी तुम्हाला अणुवस्तुमान माहिती असणं आवश्यक आहे. कार्बन, आता या ठिकाणी कार्बनचे अणुवस्तुमान किती आहे? कार्बनचे 12 अणुवस्तुमान आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन अणूची संख्या किती आहे? 1 अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तुमान किती आहे? 16 गुणिले एकूण किती आहेत ऑक्सिजन? 2. म्हणजे याची बेरीज किती झाली? 12 अधिक 16 दुनी 32. 16 आणि 12 आणि 32 किती झाले? 44 डाल्टन. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं एकूण रेणुवस्तुमान किती आलं? 44 डाल्टन. अशा पद्धतीने तुम्ही सर्व रेणूंचे रेणुवस्तुमान काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत मोलची संकल्पना आहे. मोल म्हणजे काय? तर मोल म्हणजे काय की मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणुवस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्य एवढेच असते. डाल्टनमधील मूल्य, जसं ऑक्सिजनचं रेणुवस्तुमान तुम्ही काढले, ऑक्सिजन हा नेहमी O2 दाखवतात आणि ऑक्सिजनचं अणुवस्तुमान किती आहे? एक ऑक्सिजनचं 16 आणि 2 ऑक्सिजन म्हणजे 16 अधिक 16 बरोबर 32 ग्रॅम. तर हे जे 32 डाल्टन, हे जे ऑक्सिजनचं जे 32 रेणुवस्तुमान आहे तर ते 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच किती? 1 मोल ऑक्सिजन होय. पाण्याचे रेणुवस्तुमान 18 आहे, त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी. आपण पाण्याचं यात रेणुवस्तुमान काढले. पाणी H2O कसं काढलं होतं आपण? हायड्रोजन 1 गुणिले 2 म्हणजे 2 हायड्रोजनचे आणून ऑक्सिजनचे 16 म्हणजे किती झालं होतं हे? 18 डाल्टन. तर पाण्याचं सुद्धा रेणुवस्तुमान किती आहे? 18 ग्रॅम पाणी म्हणजे किती मोल पाणी? 1 मोल पाणी. संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणुवस्तुमाना एवढे असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. म्हणजे मोल हे SI एकक आहे, त्याचं ग्रॅममधील वस्तुमान. पदार्थामधील मोलची संख्या N बरोबर पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणुवस्तुमान. हे यावरून तुम्ही मोलची संख्या म्हणजे त्या पदार्थामध्ये एकूण किती मोल आहेत हे तुम्ही काढू शकता. इथे खाली एक उदाहरण सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अवोगॅड्रो अंक म्हणजे काय अगोदर बघू आपण की अवोगॅड्रो अंक म्हणजे काय. यानंतर तुम्ही अवोगॅड्रो अंक म्हणजे काय, अवोगॅड्रो अंक हे पाहणार आहात. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ अवोगॅड्रो याने या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केले, म्हणून या संख्येला अवोगॅड्रो अंक असे म्हणतात आणि ते कॅपिटल N आणि छोटे ए या संज्ञेने दर्शवतात. पुढे वैज्ञानिकांनी दाखवून दिले की अवोगॅड्रो अंकाचे मूल्य किती आहे? 6.022 गुणिले 10⁻23 इतका आहे. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे 6.022 म्हणजे कोणता आहे? हा अवोगॅड्रोचा अंक. इतके त्याच्यामध्ये रेणू असतात. म्हणजे एका मोलमध्ये किती रेणू आहेत? अवोगॅड्रो अंक एवढे रेणू त्याच्यामध्ये आहेत. आणि 1 मोल म्हणजे काय म्हणलो आपण की त्या मूलद्रव्याचं किंवा त्या पदार्थाचं रेणुवस्तुमान. वर बघितले तुम्ही 18 ग्रॅम पाणी म्हणजे किती? 1 मोल पाणी. आणि 1 मोल पाण्यामध्ये किती रेणू असतात? अवोगॅड्रो अंक एवढे रेणू असतात. इथं एक तुम्हाला साधं उदाहरण दिले. 1 मोल पाणी म्हणजे किती म्हणलं आपण? 18 ग्रॅम पाणी, कारण 18 ग्रॅम हे पाण्याचं काय रेणुवस्तुमान आहे आणि 1 मोल म्हणजे 18 ग्रॅम पाणी. तर एकूण 18 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतात? अवोगॅड्रो नंबर एवढे रेणू असतात. आणि किंवा 1 मोल पाणी म्हणजे किती रेणू झाले? एवढे झाले. तर 66, तर तुम्हाला काय सांगितले ते गणित दिले की 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती रेणू असतात. आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? कार्बन डायऑक्साईडचं रेणुवस्तुमान काढून घ्यावं लागेल. तुम्ही आता मगाचीच काढले कार्बन डायऑक्साईडचं रेणुवस्तुमान. कार्बनचं अणुवस्तुमान किती आहे? 12 आहे. अधिक ऑक्सिजनचं किती आहे? एक ऑक्सिजनचं 16 म्हणजे 16 दुनी 32 आणि 32 आणि 12 किती झालं? 44 डाल्टन. हे एवढं काय आलं? रेणुवस्तुमान आलं कार्बन डायऑक्साईडचं. आता किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये काढायचं आहे? 66 ग्रॅम. म्हणून त्याचं सूत्र काय?
कार्बन डायऑक्साईडमधील मोलची संख्या N. आता किती कार्बन डायऑक्साईड किती 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमधले आपल्याला मोलची संख्या काढायची N बरोबर. तर त्याच्यासाठी सूत्र काय की ग्रॅममधील वस्तुमान किती ग्रॅममध्ये काढायचे तुम्हाला 66 भागिले कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान किती आले 44 आलेलं आहे. तर एकूण हे किती आले N मोलची की 66 कार्बन डायऑक्साईडमध्ये एकूण किती मोल आहेत. तर मोल किती झाले 1.5 मोल, कारण याचा भागाकार किती येतो 1.5. आता 1.5 आता आपल्याला माहिती आहे की 1 मोल कार्बन डायऑक्साईडमध्ये किती रेणू आहेत. अवोगॅड्रो नंबर जो आहे कुठलाही 1 मोल कार्बन डायऑक्साईड असू द्या किंवा 1 मोल पाणी असू द्या त्याच्यामध्ये त्याचे एवढे रेणू असतात. 1 मोल पाण्यामध्ये एवढे तर 1.5 मोलमध्ये किती रेणू आहेत. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 1.5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 याचा काय करावं लागेल तुम्हाला गुणाकार करावा लागेल. मग त्यामध्ये किती येतील मग 9.033 गुणिले 10⁻23. अशा प्रकारे आपण कितीही कोणतेही ग्रॅममधले जर तुम्हाला रेणू काढायच्या असतील तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता. अगोदर मोलची संख्या काढून घ्यायची, तेवढ्या ग्रॅममध्ये किती मोल आहेत हे काढायचं या सूत्रावरून. ग्रॅममधील वस्तुमान आणि रेणू वस्तुमान, तुम्हाला त्या संयुगाचं रेणू वस्तुमान अगोदर माहिती पाहिजे, त्याच्यानंतर तिथं ग्रॅममध्ये दिलेलं वस्तुमान असतं आणि त्या दोन्हीचा भागाकार केल्यानंतर तुम्हाला मोलची संख्या मिळते. मग 1 मोलमध्ये किती असतात रेणू तुम्हाला माहिती आहे. मग आलेल्या मोलने त्याला गुणाकार करून तुम्ही त्यांच्यामध्ये काय करू शकता मोलची संख्या काढू शकता. यानंतर आपण संयोजा म्हणजे काय हे पाहणार आहोत. संयोजा मूलद्रव्याची संयोजा म्हणजे काय. तर संयोजा म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला आपण संयोजा असे म्हणतो. मग मूलद्रव्याची संयोजा ही विशिष्ट अंकाने दर्शवतात. मग तो अंक म्हणजे काय तर तो अंक म्हणजे मूलद्रव्याचा एका अणूने इतर अणूबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या. मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजे तो अंक, आणि तो अंक म्हणजे काय त्या मूलद्रव्याची संयोजा. तर इथं तुम्हाला सांगितले बघा सोडियम अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, सोडियमचा अणुअंक 11 आहे त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय येईल 2 8 1. आणि शेवटच्या कक्षेतले जे कोणताही अणू हा अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन होऊन तो स्थिर असण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तो काय करतो हा जो शेवटच्या कक्षेतला तिसऱ्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन आहे हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो गमावतो. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकूण किती होते 11. आता त्यामधला 1 इलेक्ट्रॉन गेला म्हणजे प्रोटॉन किती झाले 11, परंतु इलेक्ट्रॉन किती राहिले 10. त्यामुळं सोडियमवर कोणता प्रभार जास्त राहिला धनप्रभार, म्हणून सोडियम आयन Na+ तयार झाला ह्या ठिकाणी बघा. आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 1 इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळं काय झालं फक्त 2 8 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली त्याच्यामध्ये फक्त 10. आता तेच क्लोरीनचं बघा, क्लोरीनचा अणुअंक आहे 17 त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन काय येते 2 8 7. त्यावेळेस काय करते क्लोरीन अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घेतो. बघा इथं +1 इलेक्ट्रॉन आहे, इथं सोडियमला -1 इलेक्ट्रॉन कारण त्याच्यातून 1 निघून गेलं आहे. आणि क्लोरीननं 1 घेतल्यामुळं क्लोरीन, आता क्लोरीनवर कुठला आयन प्रभार जास्त झाला ऋण प्रभार जास्त झाला, कारण 1 इलेक्ट्रॉन कसा झाला जास्त. क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन तर आता 18 इलेक्ट्रॉन, म्हणजे बघा ह्या ठिकाणी क्लोराईड आयन तयार झाला Cl-. Na कसा झाला होता प्लस कारण इलेक्ट्रॉन दिला, आणि क्लोराईड आयन तयार झालं म्हणजे Cl-, आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 8 आहे. आणि हे जेव्हा एकत्र येतात Na+ आणि Cl- यांच्यामध्ये आयनिक बंधामुळं काय तयार झालेलं आहे त्या ठिकाणी NaCl सोडियम क्लोराईड हे संयुग तयार झालेलं आहे. सोडियमचा एक अणू 1 इलेक्ट्रॉन सोडियमचा एक अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि सोडियमचा धन आयन तयार होतो. म्हणून सोडियमची संयोजा किती आहे 1 आहे. आणि आता क्लोरीन किती इलेक्ट्रॉन घेतो 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीनचा ऋण क्लोराईड आयन तयार होतो, म्हणून क्लोरीनची सुद्धा संयोजा किती झाली 1. त्यामुळे आयनावरील प्रत्येकी 1 अशा विरुद्ध प्रभारामधील आकर्षणामुळे सोडियम प्लस आणि सोडियम आयन आणि क्लोराईड आयनमध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होते.
अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची आहे, तर क्लोरीन अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. म्हणजेच सोडियमची आणि क्लोरीनची संयोजक किती आहे? 1 आहे. आणि हे आयनिक बंध, जे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून जे बंध तयार होतात त्या बंधांना आयनिक बंध म्हणतात. आणि आयनिक बंधांनी तयार झालेल्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. जसे सोडियम क्लोराईड आहे तयार झालेले. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ही संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा होय. बघा, आयनिक बंध जे तयार होतात ते बंध तयार होत असताना मूलद्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो, इथं सोडियमनी 1 दिला होता आणि जितके इलेक्ट्रॉन घेतो क्लोरीननी पण 1च घेतला होता. त्यामुळं जेवढे देतात आणि घेतात इलेक्ट्रॉन ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा आहे असे आपण म्हणतो. धनप्रभारित कॅटायन आयनांना कॅटायन धन आयन म्हणतात. धनप्रभारित जे आयन आहेत जसं सोडियम आयन हे धनप्रभारित आहे, त्याला कॅटायन म्हणतात. आणि ऋणप्रभारित आयन Cl- यांना अनायन असे म्हणतात. ह्या ठिकाणी बघा एक तुम्हाला तक्ता दिलेला आहे. मूलद्रव्याचे नावं दिलेले आहेत. इथं अणुअंक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन पण 1च. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि ह्या शेवटच्यामध्ये तुम्हाला असं संयुजा लिहायचं आहे. तसंच हेलियमचा अणुअंक किती आहे? 2 आहे. त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे पहिल्या कक्षेतच 2 इलेक्ट्रॉन येणार. संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत? शेवटच्या कक्षा म्हणजे पहिली कक्षा ही शेवटची आहे, त्याच्यामुळं 2. आता हा स्थिर असल्यामुळं कारण त्याची आपण मूलद्रव्य स्थिर कधी म्हणतो की जेव्हा त्याची कक्षा शेवटची कक्षा पूर्ण भरलेली असते. आता हेलियममध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळं इथे 1 इलेक्ट्रॉन आणि ते पहिली कक्षा त्याची कशी आहे? पूर्ण आहे. त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन कुणाला देतही नाही आणि कुणाचं इलेक्ट्रॉन घेतही नाही. त्यामुळे तो कसा आहे? स्थिर आहे. म्हणून त्याची संयुजा कशी आहे? 0 आहे. आणि ज्या मूलद्रव्यांचं अष्टक पूर्ण असते म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात असे मूलद्रव्ये सुद्धा काय असतात? स्थिर असतात. उदाहरणार्थ तुम्ही जर आता इथं ह्याचं बघितलं निऑनचा अणुअंक किती आहे? 10 आहे. 10 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये निऑनचे किती इलेक्ट्रॉन येतात? 2. तर दुसऱ्या कक्षेमध्ये किती येतात? 8. म्हणजे ह्या दुसऱ्या कक्षेचं अष्टक त्याचं काय? पूर्ण आहे. अष्टक पूर्ण असल्यामुळं तो काय करतो? कोणत्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. म्हणून त्याची सुद्धा निऑनची सुद्धा संयुजा किती येते? 0 येते. तर लिथियमचं किती आहे? अणुअंक 3 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 1. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले किती? 1. आणि संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? की तो शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतो. किती आहेत ते पण? 1. जास्तीत जास्त संयुजा ही 4 पर्यंत असू शकते. कार्बन किती इलेक्ट्रॉन देते? कार्बनचा अणुअंक 6 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 4. संयुजा इलेक्ट्रॉन 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉनची कार्बन भागीदारी करू शकतो. म्हणून त्याची सुद्धा संयुजा किती आहे? 4 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 6 आहे. आता ऑक्सिजन 6 इलेक्ट्रॉन देईल का दुसऱ्याला? तर देणार नाही. तर ते अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जरी संयुजा इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेतले 6 असले तर त्यांना अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज लागते. म्हणून ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणून त्याची संयुजा किती आहे? 2. तसंच फ्लोरीनचं पण आहे. शेवटच्या कक्षेमध्ये 9 त्याचा अणुअंक आहे म्हणजे किती येणार? त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 7. आता 7 अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1. म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणून त्याची संयुजा किती आहे? 1 आहे. अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनचे संयुजा इलेक्ट्रॉनवरून त्या मूलद्रव्याची संयुजा काढू शकता. त्यानंतर इथं आणखी एक आहे परिवर्ती संयुजा. आता ही परिवर्ती संयुजा म्हणजे काय? की वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्याचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशा वेळी मूलद्रव्ये ती एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. उदाहरणार्थ लोह आयर्न जे आहे ते काही वेळा 2 किंवा 3 अशी परिवर्ती संयुजा दर्शवतो. त्यामुळे क्लोरीन बरोबर FeCl2 आणि FeCl3 अशी 2 संयुगे तयार होतात. ह्या ठिकाणी संयुजा FeCl2 मध्ये त्याची 2 आहे आणि FeCl3 मध्ये 3 आहे. तर अशा संयुजांना परिवर्ती संयुजा असे म्हणतात.